पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देणगी मूल्य दरामध्ये प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू दिला जातो। हरभरा डाळीचं पीठ, साखर, डबल रिफाइंड तेल, काजू, बेदाणा, वेलचीचा वापर करून हा लाडू प्रसाद तयार केला जातो। अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमानुसार हा प्रसाद तयार केला जातो। कशा प्रकारे लाडू प्रसाद बनवला जातो याचा थेट लाडू प्रसाद उत्पादन केंद्रातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विठुरायाचं आणि माता रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी वर्षाकाठी जवळपास 1 ते 1.25 कोटी भाविक येत असतात। पंढरपूरमध्ये 4 मोठ्या यात्रा भरतात। या यात्रांना देखील लाखो भाविक उपस्थित असतात आणि या आलेल्या भाविकाला विठुरायाचा आणि रुक्मिणी मातेचा प्रसाद म्हणून मंदिर समितीच्या वतीने देणगी मूल्य घेऊन लाडूचा प्रसाद दिला जातो। आपण आता ह्या लाडू तयार करणाऱ्या केंद्रावर आहोत। या ठिकाणी बेसनचे लाडू बनवले जातात, मात्र त्यासाठी बाजारात मिळणारं तयार बेसन न घेता हरभऱ्याची डाळ घेऊन त्या डाळीचं या ठिकाणी ती डाळ दळली जाते आणि त्या डाळीच्या पिठाच्या माध्यमातून लाडू बनवले जातात। हे लाडू बनवण्यासाठी जे तेल लागतं ते डबल रिफाइंड तेल आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो असे तेलाचे डबे आहेत जे अन्न औषध प्रशासनाच्या राज्य आणि केंद्र सरकारच्या निकषानुसार हा सगळा माल तयार केला जातो। देवाची पवित्रता जपली जावी यासाठी पूर्ण या ठिकाणी काळजी घेतली जाते। अन्न औषध प्रशासनाचं या ठिकाणी लायसन आहे ते देखील या ठिकाणी आपण लावलेलं बघू शकताय। या ठिकाणी अन्न औषध प्रशासनाने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला हे लायसन दिलेलं आहे आणि त्यांचे जे निकष आहेत त्या निकषानुसारच या ठिकाणी मंदिर समितीचे जवळपास 50 ते 60 कर्मचारी अहोरात्र हा प्रसाद बनवत असतात। गतवर्षी एप्रिल 2023 ते मार्च 2024 ह्या एका वर्षामध्ये 65 लाख लाडू बनवले होते आणि त्यातून मंदिर समितीला तब्बल 6.5 कोटीचं उत्पन्न मिळवलं होतं आणि आता एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत जवळपास 25 लाख लाडू हे भाविकांना प्रसाद म्हणून दिलेले आहेत। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।